शिमला मिरची किंवा ढोबळी मिरचीची भाजी म्हटलं की नको वाटते, पण मी ज्या पद्धतीने सारण भरून केलेलं आहे त्या पद्धतीने भरली शिमला मिरची करताल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल। तर इथे मी ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची पाव किलो घेतलेली आहे। स्वच्छ धुवून पुसून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। कट करते वेळेस फक्त देठाचा भाग कट करायचा नाही, थोडंसं त्यावरचं साल सुद्धा येऊ द्यायचं। या पद्धतीने थोडंसं वरतून कट करून घेतलं की आपल्याला मधलं जे भाग आहे व्यवस्थित असं सुरीने काढता येतो। तर यामधले जे शिरा असतात किंवा बिया असतात ते अलगदपणे निघता येते। मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळे शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची या पद्धतीने कट करून घेतलेला आहे। आता यामधलं सारण तयार करून घेऊया। तर सारण तयार करण्यासाठी इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहे, मध्यम आकाराचे घेतलेले आहेत। म्हणजे आपण घेतलेलेच जे शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची आहे फक्त पाव किलो आहे, त्यासाठी सारण सुद्धा एवढंसं पुरे आहे। तर हाताने छान कुस्करून घेतलेला आहे। एखाद दुसरा जर बटाट्याचे मोठे काप असतील तर काही हरकत नाही। पॅनमध्ये 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे, चमचाभर जिरे टाकून घेतलेला आहे, साधारण अर्धा कप इतकं बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे। कांद्याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो छान पिकलेला घ्यायचं, ते टाकून घेतलेलं आहे। लगेच यामध्ये आपला पावडर मसाले टाकून घ्यायचा, म्हणजे सगळं परतलं जाईल। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद टाकून घेतलेला आहे। तर या ठिकाणी आता थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायचे, तर मी इथे भरपूरच टाकलेला आहे। 2 चमचे इतकं ठेचून घेतलेला आलं लसूण टाकलेला आहे। फ्रेश असं ठेचून घेतलेलं घ्यायचं, म्हणजे भाजीला आणखीन छान चव येते। आता सगळं मिक्स केलेलं आहे। एखाद मिनिट परतून घेतल्यानंतर सगळे पावडर मसाले व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये कुस्करून घेतलेला बटाटा टाकलेला आहे। आता बटाटा सुद्धा पावडर मसाल्यांसोबत कांदा आणि टोमॅटो सोबत छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर लास्टला आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे इतकं भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर कूट, म्हणजे छान चवीला लागतो। तर या ठिकाणी आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। एखाद मिनिट परतून घेतल्यानंतर इथे आपली भाजी तयार झालेली आहे। थोडंसं गरम असते वेळेसच आपल्याला हे जे सारण आहे शिमला मिरचीमध्ये किंवा ढोबळी मिरचीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे। तर चमच्याने भरायचं आहे, जास्त पोळणार नाही किंवा जास्त लागणार नाही। तुम्हाला जर तसं वाटत असेल तर थोडंसं थंड झालं तरी भरलं तरी काही हरकत नाही। तर या ठिकाणी या पद्धतीने थोडंसं गरम असते वेळेस भरलं की मधलं जे भाग आहे छान थोडंसं वाफल्यासारखं होतं। तर या ठिकाणी पटकन आपली शिमला मिरची वाफल्या जाते। चमच्याने इथे मी सगळं सारण या पद्धतीने भरून घेतलेलं आहे। जमेल तेवढं छान दाबून भरायचं आहे। थोडंसं निघाल तरी काही हरकत नाही आहे, कारण मध्येपर्यंत छान असं भरता येईल या पद्धतीने शिमला मिरची तयार झालेली आहे। तर त्यासाठी जेवढं जमेल तेवढं भरायचं। आणि त्यानंतर पॅनमध्ये साधारण 2-3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर घेतलेले सगळे शिमला मिरची भरून घेतलेले सगळं यामध्ये टाकून घेतलेलं आहे। सुरुवातीला मोठ्या फ्लेमवर छान असं परतून घ्यायचं। थोडंसं सारण निघालं तर काही हरकत नाही। जेव्हा हे सारण जे आहे थोडंसं पॅनला चिकटल्या जाते ना, ते सुद्धा खायला खरवणल्यासारखं छान लागतो। नक्की ट्राय करून पहा। तर या ठिकाणी या पद्धतीने थोडंसं पाण्याचा हापका दिलेला आहे आणि जर जे शिमला मिरची आहे थोडंसं नरम होऊन त्यामधलं जरी सारण बाहेर आलं तरी काही हरकत नाही। मी आधीच सांगितलेलं आहे ते सुद्धा खायला मस्त लागतो। पूर्ण काही जाणार नाही, थोडंफार गेलं तर काही हरकत नाही। तर हे जे शिमला मिरची आहे थोडेसे असे बसके नाहीत, थोडेसे लांबट आहेत। जर बसके शिमला मिरची भेटले असते तर मग त्यावेळेस सारण जे आहे बाहेर निघणार नाही। त्या पद्धतीचे शिमला मिरची भेटलं तर नक्कीच त्या पद्धतीचे ट्राय करा। माझ्याकडे हे होते म्हणून मी हेच ट्राय केलेलं आहे। तर या ठिकाणी झाकण लावायचं, 5 मिनिटं छान वाफून घ्यायचं। 1-2 मिनिटाला आपल्याला झाकण काढून मिक्स करत राहायचं आहे। शिमला मिरची वाफते वेळेस पाण्याचा हापका देणं गरजेचं आहे, म्हणजे पटकन असं वाफल्या जाते। साधारण 10 मिनिटानंतर इथे शिमला मिरची छान असं वाफल्या गेलेली आहे। तर शिमला मिरची वाफवते वेळेस मधात 1 ते 2 वेळेस मी झाकण काढून मिक्स करत राहिले, जेणेकरून करपणार नाही। तर या ठिकाणी 10 मिनिटानंतर इथे आपली भाजी तयार आहे। नक्की ट्राय करून पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब